तर मंडळींनो, आपल्या कोकणातल्या सूर्यदेवाच्या आगमनात प्रकाश झालेल्या सुंदर अशा निसर्गरम्य सकाळी मी तुमचा माझ्या नवीन व्हिडिओ स्वागत करतोय। घड्याळात सकाळचे 6:30 वाजत दिलेले आणि मस्तपैकी तयारी बियारी करून मी गाडी घेतली आणि जाग सुटलोय। पण खय तर तुमका आता समजतालाच, फक्त व्हिडिओ तितको चालू ठेवा। जाग्यावर येऊन पोहोचलोय आणि बघलंय तर गाडी जाग्याक लायलेली होती आणि पाठचो दरवाजा उघडलाय तर सगळा सामान व्यवस्थित गाडीत बसलेला होता। आता ह्या आमचा इतक्या कला साधन बघून तुमका अंदाज काय तो इलेलोच असतलो। सगळेजण इले तसे गाडी बाहेर काढली आणि जाग सुटलो। तर आज आमच्या सोबत होते सोनसुरा गावातले दादा चिपकर। आज त्यांच्याच गाडीने आम्ही इतक्या लांबचा प्रवास करूक जाय होतो। सामान सगळा पाठीमागे असल्यामुळे गर्दी करून बसायची पाळी इलेली। तर मंडळींनो, आज आमच्या चिंतामणी बीचचा दौरा होतो थेट गोवा राज्यातील वास्को शहरात आणि आज आमका फक्त आणि फक्त लग्नच वाजवचा होता। पणजीचो ह्यो एवढो मोठो पूल पार करीत आम्ही बरोबर सकाळी 8:30 वाजता वास्को शहराच्या जरा अलीकडे नाश्तो करूक म्हणून स्टॉप घेतलो। हॉटेलात जाऊन बसलो आणि गोव्यातली फेमस पातळ भाजी पाव आणि मिरची असो सकाळच्या नाश्त्याचा आनंद घेतलो आणि थैसूनच मग नवऱ्याच्या घराकडे येऊन पोहोचलो। टेम्पो तर इलेलोच होतो, त्यामुळे इलो तसे गाडीतला सामान उतरून टेम्पोत भरून घेतला। मग नवऱ्याक वाजत वाजत लग्नाच्या हॉलवर पोहोचलो आणि पटापट सेट लॉक जोडूक घेतलो। एकतर बाहेर मरणाची गरमी जाय होती आणि जसे हॉलच्या आतमध्ये इलो आणि जा काय बरा वाटा होता काय तुमका सांगतलंय। आणि फायनली मंडळीनो, आमच्या चिंतामणी बीचचो बँजो सेट लागान रेडी झालेलो होतो। मंडळीनो, लग्न तर लागला, पण हैसरल्या पब्लिकला आमचो बँजो इतको आवडलो की हॉलवरच सगळ्यांनी नाचाक जोर धरलो। आणि अशा प्रकारे संध्याकाळच्या 7 वाजताच्या दरम्यान हॉलवरचा सगळा पॅकअप करून नवरो बाहेर पडलो आणि त्याका घेऊन आम्ही नवऱ्याच्या घराकडे वाजवत इलो आणि रात्री 8:30 वाजता पूर्ण दिवसाचा पॅकअप करून सगळा बँजोचा सामान गाडीत भरला आणि आम्ही आमच्या घरात जाग सुटलो। चला तर आम्ही परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत।